आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वसई विरार महापालिकेने मोठ्या पोलीस फौज फाट्यासह व नालासोपारा पूर्वेच्या विजयलक्ष्मी या परिसरातल्या अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाईचा देखावा केला। मात्र आज दिवसभरामध्ये महापालिकेने केवळ कॉन्ट्रॅक्टरचं घर भरण्याचंच काम केलं। असंच एकंदरीत आज दिवसभराच्या कारवाईमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे। मी आता त्याच कारवाईच्या ठिकाणी आहे। आपण बघू शकता हीच ती इमारत आहे ज्या इमारतीमध्ये शुक्रवारी ही इमारत 4 मजली साई कृपा नावाची भोईसपाट केलेली होती। आज पुन्हा मोठ्या फौज फाट्यासह या ठिकाणी तोडक कारवाई करणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं। हे जवळपास एकूण आज सकाळी 500च्या वर पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी महापालिकेने बोलवण्यात आलेला होता। मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी कारवाई न करता महापालिकेने 12 वाजेपर्यंत केवळ दिखाव्याचं काम केलं आणि 12च्या नंतर या ठिकाणी फक्त केवळ जी पाडलेली इमारत आहे त्या इमारतीला टेबल प्लॉट करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपण जर बघितला तर महापालिकेकडून या ठिकाणी जे भंगार आहे हे जमा करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं घर बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे। या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण लोखंड जे आहे हे वेगळं करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं आज पूर्ण JCP असेल पोलीस प्रशासनाच्या संरक्षणामध्ये हे पूर्णपणे लोखंड एकत्र करून या ठिकाणी जमा करण्यात येत आहे। एकीकडे या परिसरामधले जवळपास सर्व नागरिक हे इमारत तुटल्यामुळे बेघर होत असताना दुसरीकडे महापालिका कोर्टाच्या आदेशाचा कुठेतरी अवमान करून कॉन्ट्रॅक्टरचं घर भरते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।